नमस्कार. आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. भांडी वाटप योजना. भांडी वाटप योजनामध्ये आता 30 भांडीचा संच मिळत आहे, मोफत मिळत आहे. आणि आता ही पुन्हा नव्याने हे फॉर्म भरणे सुरू आहे. कारण की जर आपण आतापर्यंत या योजनेचा लाभ नसेल घेतला तर लवकरात लवकर जाऊन फॉर्म भरा. तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ऑफलाईन, म्हणजे तुमच्या घराच्या जवळपास जे काही कार्यालय आहे त्या कार्यालयात जाऊन तुम्ही फॉर्म कसा भरायचा आहे आणि फॉर्म भरताना तुम्हाला कागदपत्र काय लागणार आहे, त्यामध्ये काय पात्रता आहे, हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर बघा, आपण बांधकाम कामगार जर योजनेचा लाभ घेत असाल, यावर तर मी व्हिडिओ आधी बनवला होता. मी आता खाली डिस्क्रिप्शनमध्ये या व्हिडिओची लिंक तुम्हाला देणार आहे, बांधकाम कामगार योजनेची. तर सर्वांना विनंती आहे की आपण जर तो व्हिडिओ नसेल पाहिला तर बघून घ्या. आणि आपण जर बांधकाम कामगार योजनेचा लाभ घेतला असेल तर आपणास ही योजनेचा लाभ नक्की मिळेल. तर आता नव्याने 30 भांड्यांचा संच तुम्हाला मिळत आहे. म्हणजे तर तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा आहे आणि कुठे करायचा आहे, कुठे जाऊन करायचा आहे, तर मी तुम्हाला यामध्ये सगळं या व्हिडिओमध्ये संपूर्ण सविस्तर माहिती सांगणार आहे. तर कार्यालयाचा पत्ता काय आहे, आणि तुम्ही जर बांधकाम कामगार असाल तर तुम्ही नोंदणी केलेली आहे का, आणि तुम्ही जर नोंदणी केली असेल तरच तुम्हाला लाभ होईल का, किंवा तुमची नोंदणी जर नसेल झाली तर कुठे जाऊन आणि कशी नोंदणी करायची आहे ते पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये संपूर्ण सविस्तर माहिती सांगणार आहे. तर सर्व बांधकाम कामगारांसाठी ही नवीन योजना आहे. नव्याने फॉर्म भरणं सुरू आहे. आणि 30 भांडी संच योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वेबसाईटवर म्हणजे BOCW जाऊन नोंदणी करावी लागेल आणि आवश्यक कागदपत्रे जमा करावी लागतील. योजनेचा अर्ज डाउनलोड करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी तुम्ही BOCW च्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता किंवा कामगार कल्याण मंडळाच्या कार्यालयातून अर्ज मिळवू शकता. जर तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं नसेल, तुमची जर बांधकाम कामगार आहात अशी तुम्ही नोंदणी केली नसेल, तर कार्यालयात जाऊन तुम्हाला नोंदणी करायची आहे. कशी नोंदणी करायची आहे आणि काय नोंदणी करायची आहे आणि कोणत्या कार्यालयात जायचं आहे ते पण आपण आता या व्हिडिओमध्ये बघूयात. अर्ज डाउनलोड करा. आता तुम्हाला जो अर्ज करायचा आहे तो अर्ज इथे आहे बघा. वेबसाईटवरील डाउनलोड विभागात जाऊन तुम्ही भांडी संच योजनेसाठीचा अर्ज डाउनलोड करू शकता. इथे नोंदणी करा. आवश्यक असल्यास जर तुम्ही नोंदणीकृत बांधकाम कामगार नसाल तर तुम्हाला आधी BOCW पोर्टलमधून स्वतःची नोंदणी करावी लागेल. जसं की मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, जर तुम्ही नोंदणी केली नसेल तर तुम्हाला या पोर्टलवर जाऊन तुम्हाला नोंदणी करावी लागेल. नंतर तुम्हाला जो अर्ज आहे तो अर्ज भरावा लागेल. अर्ज कसा करायचा आहे तो मी तुम्हाला अर्ज पण या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे की अर्ज काय आहे आणि अर्ज कसा भरायचा आहे ते. अर्जात आवश्यक ती सर्व माहिती भरा आणि नोंदणी प्रमाणपत्र, रहिवासी पुरावा, ओळखपत्र इत्यादी आवश्यक कागदपत्रे जोडून अर्ज कार्यालयात जमा करा. महत्त्वाचे मुद्दे तुम्हाला आता मी स्पष्ट सांगितलेलं आहे की बघा, नोंदणी कशी करायची आहे, अर्ज सादर कसा करायचा आहे आणि कागदपत्र काय आहे त्याच्यासाठी ते पण मी तुम्हाला याच्यात सर्व सांगितलेलं आहे. बघा, अर्जात आवश्यक ती सर्व माहिती भरा आणि नोंदणी प्रमाणपत्र, रहिवासी पुरावा, ओळखपत्र इत्यादी आवश्यक कागदपत्रे जोडून अर्ज कार्यालयात जमा करा. आता महत्त्वाचे मुद्दे आपण बघूया. महत्त्वाचे मुद्दे काय आहे? हे योजनेचा लाभ घेण्यासाठी नोंदणीकृत बांधकाम कामगार असणे आवश्यक आहे. जर तुम्ही बांधकाम कामगार असाल आणि जर तुमची नोंदणी झालेली असेल तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे. अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तुमची छाननी केली जाईल आणि पात्र लाभार्थ्यांना भांडी संच वितरित केले जातील. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अधिक सविस्तर माहितीसाठी BOCW च्या वेबसाईटला भेट द्या किंवा कामगार कल्याण मंडळाच्या
कार्यालयाशी संपर्क साधा. आता जर तुम्हाला ऑनलाईन फॉर्म नाही भरता येत तर ऑफलाईन तुम्हाला कुठे जायचं आहे तर कामगार कल्याण मंडळाच्या कार्यालयाला तुम्ही संपर्क साधा. तिथे तुम्ही कार्यालयात जा आणि तिथे तुम्ही सर्व चौकशी करा आणि तुम्हाला तिथे संपूर्ण माहिती मिळेल आणि तिथे जाऊन तुम्ही अर्ज घ्या आणि तिथून तो तुम्ही अर्ज भरा. म्हणजे ऑफलाईन सुद्धा तुम्ही अर्ज भरू शकतात. अशा पद्धतीने तुम्हाला सर्व सविस्तर मी सगळी माहिती सांगितलेली आहे. तर तुमच्या सगळं लक्षात आलं आहे का? तुम्हाला काय कागदपत्र लागणार आहे तर तुमचा नोंदणीचं जे प्रमाणपत्र आहे, म्हणजे तुम्ही जे रजिस्ट्रेशन केलेलं आहे की तुम्ही बांधकाम कामगार आहात, तर ते तुम्हाला रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट म्हणजेच नोंदणी प्रमाणपत्र आणि तुमचा रहिवासी पुरावा आणि तुमचं ओळखपत्र म्हणजे तुमचं जे काही आयडेंटिटी कार्ड आहे ते, असे 3 कागदपत्र तुम्हाला त्या कार्यालयात जाताना सोबत घेऊन जायचे आहे. आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला हे सगळं फॉर्म भरायचं आहे, कागदपत्र जोडायचे आहे आणि तुमचं तिथे फॉर्म दिल्यानंतर तुम्हाला 30 भांड्यांचा संच हा मिळणार आहे. तर कार्यालयाचं मी तुम्हाला पुन्हा सांगते पत्ता, काय कार्यालय आहे ते. तुम्ही जिथे कुठे राहत असाल तिथे तुमच्या घराच्या आसपास हे कार्यालय उपलब्ध आहे. त्या कार्यालयात तुम्हाला जायचं आहे. कोणतं आहे कार्यालय तर बांधकाम कामगार कल्याण महामंडळ. बांधकाम कामगार कल्याण मंडळ कार्यालय अशा ठिकाणी तुम्हाला तिथे जाऊन तुमचं जे तुम्ही बांधकाम कामगार आहे ते तुम्हाला नोंदणीचं प्रमाणपत्र न्यायचं आहे, ओळखपत्र न्यायचं आहे आणि तुमचं रहिवासी पुरावा असे 3 कागदपत्र तुम्हाला लागणार आहे. अशा पद्धतीने आपण आजच्या या व्हिडिओमध्ये सगळे ऑफलाईन पद्धतीने कसा अर्ज करायचा, ऑफलाईन पद्धतीने अर्ज कुठे करायचा आणि ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी आपल्याला काय कागदपत्र लागणार आहे हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. तर तुम्ही या पद्धतीने सगळं करा. तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने मी या सगळ्या व्हिडिओमध्ये माहिती सांगितलेली आहे. तर यासाठी तुमचं रजिस्ट्रेशन असणं गरजेचं आहे. जर तुमचं रजिस्ट्रेशन नाही झालेलं आहे, तुम्ही जर नोंदणी नाही केली आहे तर तुम्हाला कोणत्या वेबसाईटवर जाऊन नोंदणी करायची आहे हे पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर सगळ्यांनी लक्ष देऊन हा व्हिडिओ पहिलेपासून बघा, म्हणजे तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील. तर सर्व बांधकाम कामगारांसाठी हे अतिशय महत्त्वाची योजना आहे. पुन्हा आता नव्याने ही योजना सुरू झालेली आहे. 30 भांड्यांचा संच तुम्ही लाभ घ्या आणि इतरांना सगळ्यांना पण सांगा की पुन्हा नव्याने हे 30 भांडे वाटप सुरू आहे. तर लवकर जाऊन या योजनेचा सगळ्यांनी लाभ घ्या. आपण जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा आणि हा व्हिडिओ कृपया करून सगळ्यांना पाठवा कारण की आता नव्याने पुन्हा हे 30 भांड्यांचा संच वाटप सुरू झालेला आहे. त्यामुळे सगळेजण लवकरच फॉर्म भरतील. आणि तुम्ही मला आठवणीने कमेंट करा की तुम्हाला ऑफलाईन अर्ज भरायचा आहे की ऑनलाईन. तर या पुढचा व्हिडिओ मी तुम्हाला ऑनलाईन अर्ज कसा करायचा 30 भांडे संच मिळण्यासाठी त्याच्यासाठी मी तुमच्यासाठी आता नवीन तो व्हिडिओ घेऊन येणार आहे. तर सर्व आपण सगळ्यांनी माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीने आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा आणि लाईकसुद्धा करा. कमेंट करा आठवणीने की तुम्ही व्हिडिओ कुठून बघत आहात आणि तुम्ही बांधकाम कामगार योजनेचा लाभ घेतलेला आहे का, तुमचं नोंदणी झालेलं आहे का ऑनलाईन, आणि तुम्हाला ऑफलाईन नोंदणी कशी करायची ते हवं आहे का ऑफलाईन नोंदणी कशी करायची ते हवं आहे. म्हणजे तसा मी तुमच्यासाठी लगेचच व्हिडिओ घेऊन येणार. सो कृपया करून खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी जो लिंक देत आहे त्या व्हिडिओची की बांधकाम कामगार योजनेबद्दल, त्या व्हिडिओ तुम्ही आठवणीने बघा, म्हणजे त्यात तुम्हाला सर्व सविस्तर माहिती कळेल.